आपल्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहे साताऱ्यामध्ये. तर काल आम्ही नांदेडमधून रात्री 11 वाजता बसलेले आहे आणि साताऱ्यामध्ये 10:30 वाजता इथं पोहोचलेले आहे. तर नांदेड ते सातारा प्रवास आणि आता साताऱ्यामध्ये रिक्षाने मुलीच्या हॉस्टेलला चाललेले. तर मी माझ्या मुलीच्या हॉस्टेलला आलेले आहे. तर ही माझी मुलगी. तर मला तिचं हॉस्टेल दाखवते. तर कसं आहे ते. तर मुलीच्या हॉस्टेलमध्ये आले आणि मुलगी दाखवत होती इकडे हे बिल्डिंग ते तिकडे बिल्डिंग. तर मीच जाऊन मुलीचं हॉस्टेलवर बघून आले. तर सरांना आणि माझ्या मुलांना परवानगी नव्हती मुलीच्या हॉस्टेलवर वर येण्याची. तर मग आम्ही इथे मुलीला घेऊन आता आम्ही नाश्ता ते करण्यासाठी चालले. तर हे माझ्या मुलीचं हॉस्टेल आहे. तर बघू शकता हे हॉस्टेल एरिया इतका मोठा आहे की भरपूर असं एकदम असे उंच उंच बिल्डिंगी दिसतात. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. भरपूर एन्जॉय करणार आहे आम्ही. तर आम्ही इथून जाणार आहे महाबळेश्वरला. तर कसं जाणार आहे आणि कसं कसं जाणार आहे तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आणि इथं आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबले होते. तर अजिबात आम्ही चहा वगैरे सकाळपासून आता काहीच घेतलं नाही. तर आता इथे दुपारचे 12 वाजलेले आहेत. तर सरांनी मागवलं होतं कांदा पोहे, मी मागवलं होतं उपीट आणि मुलीनं पण उपीट मागवलं होतं नाश्त्यासाठी. तर आम्ही नाश्ता वगैरे इथं केला आणि चहा वगैरे घेतला. तर मुलगी म्हणली इथं छान आहे बघण्यासारखं एकदम असं. इथं आम्ही इथं आलेले आहे बघू शकताय साताऱ्यामध्ये. तर हे स्टँडच्या जवळच आहे. तर एकदम असं बघण्यासारखं आहे. कधी तुम्ही आला तर इथं येऊन बघून जावा. एकदम असं पुराणात काळातलं असं एकदम असे हुबेहूब अशा वस्तू आहेत आणि भरपूर आहे शिवाजी महाराजाच्या काळातलं. तर एकदम असं बाहेरचं वातावरण पण छान आहे. आतलं पण आत मोबाईल नेण्यासाठी परवानगी नव्हती. तर आम्ही आतमध्ये काही तुम्हाला ते दाखवलं नाही, पण खूप छान होतं. तर आता आम्ही इथं बसमध्ये बसले आहे. ट्रॅव्हल्सनं आम्ही इथून महाबळेश्वरला चालले. तर माझ्या मुलीला घेऊन आम्ही आता महाबळेश्वरला चालले. तर महाबळेश्वरमध्ये इथं पोहोचलेले आहे. ही आम्ही टॅक्सी केलेली आहे आता. आम्हाला इथं 2 दिवस फिरवण्यासाठी आम्ही इथं ही टॅक्सी बुकिंग केलेली आहे. तर आम्ही अगोदरच हॉटेल वगैरे बुक केलं होतं, रिसॉर्ट हॉटेल. तर तर आम्ही आता ही टॅक्सी पण इथं बुक केलेली आहे. कारण इथून आम्हाला आता रिसॉर्टला जायचं आहे. तर खूप एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि मी तर खूप बोर झाले होते कारण रात्रभरचा प्रवास आणि पुन्हा सातारा टू महाबळेश्वर बसनं आले आणि इथून आता रिसॉर्ट आमच्या मुलांनी बुकिंग केलं होतं. ते एकदम डोंगरामध्ये आहे. तर मला जाते वेळेसच भीती वाटत होती, की आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे आणि रात्री इथं कसं बघू शकताय. तर आम्ही इथं रिसॉर्टला पोहोचलेले आहे. तर मला भीती वाटत होती इथं. आजूबाजूला एक कुठं घर पण नाही. फक्त इथं असं रूम आहे आणि इथं हे हॉटेल आहे आणि बाजूला आमची रूम वगैरे आहे. तर आम्ही 2-3 दिवस अगोदरच बुकिंग करून ठेवलं होतं. तर आम्ही इथं पोहोचलेले आहे. आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि तिथं आम्ही नाश्ताच केला होता साताऱ्यामध्ये आणि आम्ही इथून आता इथं पोहोचलेले आहे. तर आम्ही त्यांना ऑर्डर केलेली आहे. तर बघू शकताय पिठलं भाकरी आम्ही ऑर्डर केलेली आहे. तर मुलांना पिठलं भाकरीच खायची होती. तर दुसरं काही मागवा म्हणलं तर नाही, त्यांना पिठलं भाकरी मस्त त्यांनी अशी गरम-गरम पिठलं भाकरी आम्ही ताव मारलेलं आहे दुपारचं जेवण. तर ही आहे रिसॉर्ट. एकदम रूम एकदम छान आहे. तर निसर्गरम्य वातावरण आहे. ही आहे आमची रूम. सर तर आल्या-आल्या आराम करत आहेत. बघू शकता बॅग वगैरे असं. तर असं इथं ठेवलेले आहेत. 2 बेड आहेत आणि मस्त छान आहे. सगळं एकदम व्यवस्थित आहे. तर बघू शकता हे वॉश एरिया आहे. एकदम छान आहे. सगळं रूम वगैरे मस्त आहे. तर अगोदर आम्हाला फ्रेश व्हायचं आहे. तर किती रात्रभरचा प्रवास आणि इथं संध्याकाळचा प्रवास 2 दिवसाचा प्रवास आम्ही इतकं बोर झाले होते ना, चेहऱ्यावरूनच तुम्हाला समजत असेल. पण हे इथलं वातावरण बघितल्यानंतर इतकं उत्साह वाढला होता तुम्हाला सांगते. कधी आणि फ्रेश होईल आणि कधी कपडे घालीन आणि कधी छान-छान कपडे घालून असे फोटो वगैरे काढील असं आम्हाला झालं होतं. तर मी मस्त अशी फ्रेश झाली आणि संध्याकाळच्या टायमाला मी मस्त वन पीस घातलेला आहे आणि मस्त संध्याकाळची आता 5 वाजलेले आहेत आणि
खूप छान असं थंड वातावरण आहे. तर बघू शकताय बाहेरचं इकडचं तिकडचं वातावरण एकदम असं भारी आहे वातावरण हे. खरंच इथं कधी तुम्ही आलाच तर इथे या रिसॉर्टला या आणि हे पॉइंट इतका छान आहे, बघण्यासारखं आहे. निसर्गरम्य वातावरण आहे आणि संध्याकाळचं पूर्ण असं धुकं-धुकं झालेलं आहे बघू शकताय. तर एकदम असं खूपच भारी आहे. तुम्हाला असं माझा 2 दिवसाचा प्रवास आहे खरं, पण मला असं वाटत होतं, की मी प्रवासच केला नाही इथलं वातावरण बघून. तर संध्याकाळचं टायमाला आम्ही इथं चहा वगैरे त्यांना मागवला होता. तर मस्त असं झुल्यावर बसून चहा वगैरे आम्ही घेतलेला आहे. तर खूपच खरंच भारी वाटत होतं. तर माझ्या मुलीचा आहे बर्थडे आज संध्याकाळी. तर आम्ही इथं बर्थडे करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये इथं आलेले आहे. खास आम्ही माझ्या मुलीला घेऊन बर्थडे करण्यासाठीच आलेले आहे. तर इथं महाबळेश्वरमध्ये. तर आम्ही दोघे वसमतवरून नांदेडला आले. नांदेडवरून तुळजापूरला आले. तुळजापूरला माझ्या मुलाला घेतलं आणि तुळजापूरहून पुन्हा साताऱ्यामध्ये मुलीला घेऊन आता महाबळेश्वरमध्ये पोहोचलेले आहे. तर बघू शकता संध्याकाळचे 5 वाजताचं हे वातावरण आहे. एवढं भारी आहे ना, खरंच तुम्ही इथं आले तर या रिसॉर्टला या. असे एकदम त्यांनी असं सजवून ठेवलं होतं. तुम्हाला सांगते एवढं भारी आहे ना, तर वातावरणच भारी आहेच आहे. तर मी 2 दिवसाचा प्रवास आहे माझा, पण मी न केल्यासारखं मला प्रवास असं जाणवत होतं. एवढं भारी आहे. मग संध्याकाळी आता माझ्या मुलीचा बड्डे आहे, तर खास आम्ही इथं बड्डे करण्यासाठीच आलेली आहे महाबळेश्वरमध्ये. तर पूर्ण माझी ही फॅमिली आहे. सर आणि माझा मुलगा आणि मुलगी. तर आम्ही दोघे घरी असतो आणि दोन्ही माझी मुलं बाहेर असतात. तर माझा मुलगा असतो लातूरला आणि मुलगी असते साताऱ्याला. तर हे आहे इथं स्ट्रॉबेरीची शेती. हे बघून तर इतकं उत्साह वाढला होता, खायचं कमी आणि व्हिडिओ आणि फोटो काढायचं जास्त, असं झालं होतं खरं सांगायचं म्हणजे. तर एवढं भारी वाटत होतं ना, खरंच खूप छान असं. तर माझ्या मुलीला पण एवढं भारी वाटत होतं, तिनं पण म्हणत होती, पण ती जास्त व्हिडिओमध्ये येत नाही. तिला जरा फोटो व्हिडिओ करायचा आमच्या घरच्यांना सगळ्यांनाच कंटाळा येतोय जास्त. तर मलाच जास्त उल्हास आहे, एकदम असं उत्साही आहे मी, एकदम फोटो हे काढण्यासाठी बघू शकताय. ही आहे स्ट्रॉबेरीची शेती. तर आम्ही ही बुक केली होती रूम, तर त्याच्यामध्ये आम्ही स्ट्रॉबेरी तोडून खायचं अशी परवानगी होती. तर बघू शकताय आम्हाला फिरण्यासाठी, स्ट्रॉबेरी खाण्यासाठी परवानगी होती. त्यांनी अगोदर सांगितलं होतं स्ट्रॉबेरीची शेती साईडला आहे आणि तुम्हाला परवानगी आहे स्ट्रॉबेरी तोडून खाण्याची आणि फोटो वगैरे काढण्याची, व्हिडिओ काढण्याची पूर्ण परवानगी आहे. अगोदर ही परवानगी घ्यावं लागतं. तर आम्ही अगोदरच 2-3 दिवस अगोदरच हे रिसॉर्ट बुक केलं होतं आणि मस्त छान असं स्ट्रॉबेरी आम्ही खाल्लेले आहेत. बघू शकता सरांनी खाल्ली तर थोडंसं आंबट आहे. म्हणजे स्ट्रॉबेरी म्हणजे आंबट असणारच की. पण एवढं भारी वाटत होतं. माझ्या मुलीने तर किती खाल्ल्या अशा. तर मी असं तिला आणून देत होते आणि ती खातच होती. तर बघू शकता एकदम ताज्या-ताज्या स्ट्रॉबेरी तोडून खाण्याची ही खरंच वेगळीच मजा असते. तर आता संध्याकाळचे 5:30-6 वाजलेले आहेत आणि हे सीन तुम्ही इतकं तुम्हाला सांगते एवढं असं डोळ्यात साठवून ठेवावं काय एवढं भारी वाटत होतं ना हे संध्याकाळचा सीन बघू शकताय. सूर्य मावळत आणि हे आहे संध्याकाळचा सीन. तर एवढं अजून म्हणजे पूर्ण असं धुक्क-धुक्क झालेलं आहे. तर माझ्या मुलाची चाललं होतं इथं अशा खुर्च्या फोटो काढण्याची तयारी. तर माझ्या मुला पूर्ण तयारीमध्ये आला होता माझा मुलगा. तर पूर्ण कॅमेरा वगैरे सगळं घेऊनच आला होता फोटो वगैरे काढण्यासाठी. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. मस्त असं वातावरण आहे आणि थंडी भरपूर आहे. तर तर हे बघू शकताय संध्याकाळचं वातावरण आणि थंडी पण आहे आणि त्यांनी मस्त छान असा सजवलं होतं. झाडावर लाइटिंग वगैरे, फुगे वगैरे असे लावले होते. त्यांनी अगोदरच आम्ही 2 दिवस केक वगैरे बुक केला होता. माझ्या मुलीला काहीही याच्यातलं माहिती नव्हतं. तिला आम्ही सगळ्यांनी मिळून ती बघता क्षणी इतकी उत्साही झाली, तिला याच्यातलं काहीच नव्हतं, माहिती नव्हतं. तर मला पण थंडी भरपूर वाजत होती म्हणून मी मस्त असं टोपी वगैरे घालून आले. भरपूर वारा सुटला होता. त्यांनी असं सांगत होते, की कधी वारा सुटत नाही, पण एवढा वारा सुटला होता त्या दिवशी, की थंडी पण होती आणि वारा पण भरपूर होता आणि मस्त अशी झाडावर लाइटिंग टाकली होती बघू शकताय. असं इतकं निसर्गरम्य वातावरण आहे आणि संध्याकाळचं तर तुम्ही सांगूच नका एवढं भारी वाटते ना, खरंच खूप छान असं वाटते. तर ते आम्हाला त्या दादांनी असं खुर्च्या वगैरे असं लावून, टेबल लावून असं केक वगैरे आम्ही अगोदरच ऑर्डर केला होता. तर त्यांनी आम्हाला काढून
म्हणजे दाखवत होते असा केक आहे म्हणून. तर हा केक आहे डॉक्टर ऋतुजा. तर बघू शकताय अगोदरच तिला बघून आणि तिला चॉकलेट फ्लेवरचा केक आवडते, तर तिच्या आवडीचाच केक माझ्या मुलांनी मागवला. तर त्यांनी बुकिंग अगोदरच ऑर्डर केला होता. तर मस्त त्यांनी असे सजवून टेबल वगैरे दिला होता आणि संध्याकाळच्या टायमाला एवढं वारं सुटलं होतं ना, भरपूर असं वारं सुटलं होतं, थंडी पण वाजत होती. आणि हे माझ्या मुलीचा महाबळेश्वरमध्ये बड्डे साजरा करताना. तर मस्त असं बड्डे साजरा केला आम्ही रात्री आणि आराम वगैरे केला. तर सकाळी आम्ही लवकरच उठलेले आहे. तर सकाळचे आता हे 8 वाजलेले आहेत बघू शकताय. आम्ही मस्त छान असे फ्रेश झाले आणि सकाळी आता मस्त असा त्यांनी असा उन्हाला आम्हाला चहा आणि नाश्ता आम्ही मागवला होता. तर एवढं भारी वाटत होतं ना, सर असे म्हणत होते की उन्हाला मला खुर्ची घेऊन बसायचं आहे, सावलीत नको म्हणून. ऊनच बरं वाटत होतं. तर खूप मस्त असं वातावरण आहे इथलं. वारा बघू शकताय. माझे केस तर अजिबात असे राहत नव्हते. इतकं वारा सुटला होता ना, भरपूर असं. तर बाहेर मस्त असं उन्हाला नाश्ता आम्ही आता करत आहे. तर ही आहे आमची साईडची रूम आणि मुलगीनं काय-काय बघू शकताय भरपूर शाल वगैरे आणले. सरांनी सांगितलं होतं, की शाल वगैरे घेऊन या अंगावर घ्यायला, मला थंडी भरपूर वाजते म्हणून. तर मस्त छान असं हे सकाळचं काल तर आले-आले आम्ही इथं बागेमध्ये आलेच होते. पण सकाळी उठले की आम्ही लगेच असं पाठीमागे आले. रूमच्या पाठीमागेच ही स्ट्रॉबेरीची शेती आहे. तर सारखं इथंच यावंसं वाटत होतं. तर बघू शकताय मस्त अशा लाल-लाल स्ट्रॉबेऱ्या. तर एकदम अशा लाल भडक अशा आणि ही ताजी तोडून खाण्याची खरंच वेगळीच मजा असते. तर आपल्या इकडे जास्त मराठवाड्यामध्ये ही स्ट्रॉबेरी शेती बघायलाच मिळत नाही आणि हे असं तर बघायला मिळालं तर खूप भारी वाटते आणि मस्त वाटते हे. बघतच राहावंसं वाटते. आपण बघितलेलं नसते ही शेती. तर आमच्या मराठवाड्यामध्ये पिकत नाही जास्त. जास्त म्हणजे काहीच नसते. तर इकडं आपल्याला बघायला मिळत नाही आपल्या मराठवाड्यात. तर इकडे येऊन मी बघितले तर खूप असे उत्साही वाटते. खूप छान वाटते स्ट्रॉबेरीची शेती बघून. आणि आम्ही सकाळी जाऊन तिथं पहिलं आम्ही नाश्ता केले, की पुन्हा सकाळी गेल्या-गेल्या स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्येच आणि तोडून खायचं. सकाळी-सकाळीच मी काही खाल्ले नाही. मला अगोदरच सर्दी वगैरे होती. तर सर सांगत होते इथली माहिती. इकडं बघू शकताय वातावरण हे बघा म्हणत होते. तर खरंच भारी आहे वातावरण आणि तुम्ही कधी आला तर इथं खरं नक्की या तुम्ही इथं या रिसॉर्टला. खूप छान आहे. मला तर असं भीती वाटत होती. म्हणजे एवढ्या डोंगरावर आणि काही भीती नाही, काही नाही. मस्त आणि सकाळचा आम्ही असा इथं झुला होता आणि मस्त छानपैकी मी झोका खेळत असं चहा वगैरे इथं घेतलेला आहे आणि इथून निघावसंच वाटत नव्हतं इथं. खरंच खूप छान असं वातावरण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि घरी बसून तुम्ही पण आमच्याबरोबर महाबळेश्वर एन्जॉय करा.